अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानं अमेरिकेत खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका तरुण विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृतदेह आढळून आलाय. परचुरी अभिजित वय वर्ष 20 असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. आरोपींनी अभिजितचा मृतदेह एका कारमध्ये जंगलात सोडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून अभिजितच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे. अभिजित हा परचुरी चक्रधर आणि श्रीलक्ष्मी यांचा एकुलता एक मुलगा होता. अभिजित हा लहानपणापासूनच परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत होता. अभिजित लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होता. अभिजितच्या आईनं सुरुवातीला आपल्या मुलाची उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा नाकारली होती. मात्र तिने त्याच्या भविष्याचा विचार करून परदेशात जाण्याला होकार दिला, असं अभिजितच्या कुटुंबियांनी सांगितलं. अभिजितला इंजिनिअरिंगची जागा मिळाल्यानंतर तो बोस्टन विद्यापीठात गेला होता. हल्लेखोरांनी पैसे आणि लॅपटॉपसाठी अभिजितला लक्ष्य केलं असावं असा पोलीस अधिकाऱ्यांना संशय आहे. मात्र अभिजितच्या हत्येच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीनं विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अभिजितचा विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांशी वाद झाला असावा असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेत आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अभिजितचा मृतदेह गुंटूर जिल्ह्यातील बुरीपलेम येथे आणण्यात आला. दरम्यान गेल्या वर्षी देखील 20 ऑक्टोबर रोजी भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची अमेरिकेतल्या इंडियाना येथे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी 20 वर्षीय मुलाच्या कोरियन रूममेटला ताब्यात घेण्यात आलं होतं. तर परजू विद्यापीठात शिकणारा इंडियाना पोलीस इथला वरुण मनीष छेडा हा कॅम्पसच्या पश्चिमेकडील मॅककचॉन हॉलमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. आणखी एका घटनेत जॉर्जियामधील एका दुकानामध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर जुलियन फॉकनर नावाच्या बेघर माणसानं क्रूरपणे हल्ला करून त्याची हत्या केली होती.